भोकर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून नगराध्यक्ष उमेदवार व वार्ड क्रमांक 4 ब मधून 1 आणि वार्ड क्रमांक 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे। भोकर शहरामध्ये वंचित आणि काँग्रेस पक्षाची युती नाही। युती हे फक्त विकासासोबत केली जाते आणि दलालासोबत केली जात नाही। ज्या पक्षानं बाबासाहेबाच्या नावानं आपलं आयुष्य संपविलेलं आहे त्या पक्षावर युतीसाठी आणि त्यांनी उमेदवारी बराबरी न दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडी पाठिंबा दिलेला नाही। वंचित बहुजन आघाडी काँग्रेसाची युती नाही। याच्यानंतर भोकर शहरामध्ये जेवढेही पक्ष आहेत हे पक्ष समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी नसून फक्त पैशाच्या जोरावर आहे। कारण भोकर शहरामध्ये हे विकास नाही, एक मक्तेदारी आणि लोकशाहीला संपविण्यासाठी पैशाचा माज असलेले राजकीय पुढारी उभे आहेत। भोकर शहरामध्ये वार्ड नंबर 4, 9 आणि नगराध्यक्ष हे वंचितच जागा जिंकणार आहे। कारण आम्ही बाबासाहेबाचं संविधान मानणारे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित हे विजय होणार आहे। भोकर शहरामध्ये अशोकराव चव्हाण यांचा बालकिल्ला आहे, मात्र विकास फक्त मुस्लिम समाजाचा झालेला नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडीने जे आमच्यावर विश्वास केलेला आहे, मुस्लिम समाजाला उमेदवार 2 दिलेला आहेत, एक नगराध्यक्ष आणि एक वार्ड क्रमांक 4 मधून मला दिलेला आहे। आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबासोबत एकनिष्ठ आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना दाखविणार आहेत की जे बाबासाहेबाचा संविधानाचा होणार नाही तो आम्ही त्याचा होणार नाही। आणि निवडून आल्याच्या नंतर मुस्लिम समाजाचा आणि प्रत्येक जाती धर्माचा विकास करण्याची क्षमतामध्ये आमच्यामध्ये आहे। कारण आम्ही जाती आणि पैशाचं राजकारण करत नाही, फक्त एकता, अखंडता आणि बंधुता हेच आमचं ध्येय आहे। विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केलेले आहेत। अशोकराव चव्हाण साहेबांना मुस्लिम उमेदवार मिळत नाही एवढी त्यांची दुर्दशा आहे। कारण मुस्लिम समाज एवढे त्यांच्यासोबत होते, मात्र आज त्यांनी एकही मुस्लिम समाजाला उमेदवार न देऊन हे सिद्ध केलं आहे की कुठंतरी मुस्लिम समाजाला त्यांनी खालच्या दर्जावर ठेवतो आणि अवधर समाजाला डोक्यावर ठेवतो, हे त्यांची भूमिका आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज त्यांना दाखवून देणार आहेत, वंचित असो का इतर पक्ष असो, त्यांना न स्वीकारता वंचित बहुजन आघाडीला स्वीकारण्याची ताकद त्यांची आहे। MIM पक्षाचे आका आणि इतर आका कोण आहेत हे सर्वसामान्य राजकीय पुढारींना आणि आपले नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बंधूंना माहीत आहे। कारण पक्ष हे खासदारकी लढत नाही, आमदारकी लढत नाही, अचानक नगरपालिका लढते, म्हणजे कुठंतरी एका ताटाचे 2 हिस्सेदार आहेत, हे जास्त सांगण्याची गरज नाही। आपण पत्रकार आहे, आपल्याला सगळी याची जाणीव आहे। सर्वसामान्य नागरिक, मुस्लिम, दलित व इतर समाजही या गोष्टीला आपल्या डोक्यात ठेवलेला आहे। येणाऱ्या 2 तारखेला हे सिद्ध होणार आहे।